नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतं, त्याचं काय गरज आहे, ते कसा बिल्ड करायचा, ते कधी यूज करायचा, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण डिस्कशन करूया। तर इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतं की जेव्हा पण तुम्हाला एखादा फायनान्शियल प्रॉब्लेम येतो किंवा तुम्हाला एखादा असा प्रॉब्लेम असतो ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअरच केलेलं नसतं, तर त्यावेळेस तुम्ही हे पैसे यूज करण्यासाठी तुम्ही हे पैसे आधीच साईडला काढून ठेवले असतात, त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड्स। तर इमर्जन्सी फंड आपण कशासाठी यूज करतो, जसं की अचानक तुमच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा तुम्हाला एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा तुम्हाला अचानक कुठलं तरी पेमेंट करायला लागलं ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअरच केलं नव्हतं, किंवा घरातलं एखादं काहीतरी रिपेअर आलं ज्यासाठी तुम्ही विचारच केलं नव्हतं, किंवा सगळ्यात वर्स्ट केस सिनारिओ जेव्हा जॉबवरून काढून टाकलं किंवा तुमचा इन्कम सोर्स बंद झाला, तर ह्या गोष्टींमध्ये तुमचा इमर्जन्सी फंड असणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून तुम्ही ॲटलिस्ट 6 महिने तरी यातून सस्टेन करू शकाल। तर इमर्जन्सी फंड ही अशी गोष्ट आहे जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करता। आता बरेचसे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये सांगतात की तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करा, म्युच्युअल फंड खरेदी करा, परत तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, हे करा ते करा। पण इमर्जन्सी फंड ही अशी गोष्ट आहे, तुम्ही सायकोलॉजी ऑफ मनी ह्या व्हिडिओमध्ये पण माझ्याकडून ऐकलं असेल। जर का तुम्ही ते व्हिडिओ बघितलं असेल, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा, तुम्हाला अजून जास्त पैशाबद्दलची जास्त नॉलेज येईल। तर त्यामध्ये मॉर्गन हाउसेलनी पण एक्सप्लेन केलं आहे की जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करताय, तुम्ही सेव्हिंग स्टार्ट करताय, तर तुम्ही पहिल्यांदा तुमचा इमर्जन्सी फंड डेव्हलप करा। कारण की प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट चालू करतो आणि आपला प्लॅन असतो की लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत राहायचं, जेणेकरून आपण जास्त कंपाऊंडिंगचा फायदा करून जास्त पैसे कमवू शकू। तर प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आपण इमर्जन्सी फंड डेव्हलप नाही करत आणि आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो, तर त्यावेळेस असं होतं की एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा एखादा फायनान्शियल सिच्युएशन अशी आली ज्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट सेल करून त्यातून पैसे काढायला बघता। तर तो चांगला अप्रोच नाही आहे, कारण की त्यापासून आपल्याला आपण इन्व्हेस्टमेंट यासाठीच करतो की आपण जास्तीत जास्त वर्ष आपण आपले इन्व्हेस्टमेंट ठेवून त्यातून कंपाऊंडिंगचा जास्त फायदा घेऊ शकू। पण जर का आपल्याला इमर्जन्सी फंड नसेल तर आपण त्यातले पैसे विड्रॉ करतो आणि ते पैसे आपण इकडे यूज करतो। तर हे इमर्जन्सी फंड असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर का तुम्हाला लॉंग टर्ममध्ये वेल्दी व्हायचं असेल तर इमर्जन्सी फंड असल्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये एक पीस ऑफ माइंड राहतो की बाबा ठीक आहे, माझ्याकडं जरी आजचा जॉब गेला किंवा आत्ता जरी माझा इन्कम थांबला तरी माझ्याकडे ॲटलिस्ट 6 महिन्याचा बॅकअप आहे, जेणेकरून मी 6 महिन्यामध्ये परत अजून काहीतरी जॉब बघू शकतो किंवा माझा इन्कम सुरू करू शकतो। तर आजकाल अशा बऱ्याचशा केसेस बघायला मिळतात आपल्याला, जसं की एखाद्याची सॅलरी लेट क्रेडिट झाली किंवा तुमचं एखादं क्रेडिट कार्डचं बिल जास्त आलं किंवा ले ऑफ केलं लोकांना किंवा तुमच्या सॅलरीमधून जास्त कट झाले पैसे किंवा टॅक्स कट झाला, काही झालं, तर आपण काय करतो की आपण एखादा पर्सनल लोन घ्यायला बघतो किंवा आपण एखादं क्रेडिट कार्डमधनं पैसे यूज करायला बघतो। तर अशा सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की आपलं जे बजेटिंग असतं ते सगळं आपण डिस्ट्रॉय करून टाकतो। तर त्यामुळे जेव्हा आपल्याकडे इमर्जन्सी फंड असतो तर आपण त्यातून थोडेसे पैसे घेऊन ह्या गोष्टींमध्ये स्पेंड करू शकतो, जेणेकरून आपल्याला आपलं जे बजेटिंग आहे ते एकदम इंटॅक्ट राहतं। जर का तुम्हाला बजेटिंगबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता, ज्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर याच्यावरून तुम्हाला आता कळालं असं की इमर्जन्सी फंडची गरज काय। तर आता आपण बघूया की इमर्जन्सी फंड डेव्हलप कसं करायचं, कसं तयार करायचं। आपण हे बोलतो तर आहे, पण आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया की नक्की काय केल्यानं तुम्ही लवकरात लवकर तुमचं इमर्जन्सी फंड डेव्हलप करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची हॅबिट जर का तुम्हाला इमर्जन्सी फंड डेव्हलप करायचं आहे तर ही आहे की तुम्हाला सेव्हिंग करणं महत्त्वाचं आहे। थोडी का असं ना, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये तुम्ही 0 रुपये सेव्ह केले, ह्या महिन्यात तुम्ही 500 रुपयापासून सुरुवात करा, पण ॲटलिस्ट माइंडसेट क्रिएट होणं गरजेचं आहे की तुम्ही सेव्हिंग करायला सुरुवात केली। जसं करत तुम्ही इम्प्रूव्ह करत राहू शकता, पण ॲटलिस्ट सुरुवात करणं महत्त्वाचं आहे। मग त्यावेळेस काय करायचं, अशी छोटी सुरुवात करायची, नंतर त्याला हळूहळू डेव्हलप करत जायचं। 500 चे 1000, परत 1500, परत 2000, असं करत दर महिन्याला थोडे वाढवत जायचं, जेणेकरून तुमचं सेव्हिंग वाढत जातं। जर का तुम्हाला सेव्ह करायला असं तुमच्या सॅलरीमधून काढणं सोपं पडत नाही आहे, तर तुम्ही काय करायचं की तुमचे जे पैसे ते ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटमधून कट होऊन जातील, असे काहीतरी सिस्टम चालू करायची। समजा तुमचं SIP चालू करायचं, जेणेकरून तुमच्या ऑटोमॅटिक ह्या टाईमाला तुमच्या अकाउंटमधनं पैसे डिडक्ट होऊन जातील, किंवा तुम्ही RD चालू करू शकता, जे रिकरिंग डिपॉझिट आहे। म्हणजे हे बेस्ट इन्व्हेस्टमेंट नाही आहे, पण तुम्हाला जर का इमर्जन्सी फंड डेव्हलप करायचं आहे आणि तुम्हाला जर का तुमच्या स्वतःहून पैसे ठेवणं सोपं नाही पडत, तर तुम्हाला एक RD ओपन करा, जेणेकरून तुमच्या दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून थोडे पैसे कट व्हायला चालू होतील, जेणेकरून एका वर्षभरानंतर किंवा 6 महिन्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये एवढे तरी पैसे RDमध्ये राहतील, जेणेकरून तेवढं ते तुमचं सेव्हिंग होत राहील। जर का तुम्हाला वाटतं की तुमच्या नीड्स आणि वॉन्ट्स आणि सेव्हिंग्स ह्या सगळ्या गोष्टींमधून पैसे शिल्लक राहत नाही, तर तुम्ही
ट्राय करा की तुम्हाला अजून एखादा इन्कमचा सोर्स तुम्ही स्टार्ट करायला, जेणेकरून तुम्ही अजून थोडेफार पैसे थोडेसे जरी वरचे इन्कम सुरू केलं तर त्यातून तुम्ही अजून जास्त सेव्हिंगमध्ये पैसे टाकू शकता आणि त्यातून तुम्ही तुमचं इमर्जन्सी फंड लवकरात लवकर डेव्हलप करायला सुरू करू शकता. जेव्हा पण आपण इमर्जन्सी फंड डेव्हलप करायला सुरू करतो तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट जी ऑब्स्टेकल म्हणजे जो अडथळा येतो ते आहे की आपल्याला वाटतं की आता एवढे थोडेफार पैसे साठलेत तर आता हे आपण कुठेतरी खर्च करून टाकूया, किंवा आपल्यालाही बऱ्याच दिवस झाला मोबाईल घ्यायचा होता, बरेच दिवस झाला मला हे घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं, तिथं आपण खर्च करूया, काय होणार आहे, मला एवढं काय नाही लागणार इमर्जन्सी फंड वगैरे. पण ह्या गोष्टी ह्याच्यासाठी आहेत कारण की तुम्ही लॉंग टर्ममध्ये जेव्हा तुम्ही वेल्दी होणार त्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी फंड हे सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, हे असायलाच पाहिजे, तरच तुम्ही लॉंग मध्ये इम्प्रूव्ह होऊ शकता किंवा वेल देऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी फंड जेव्हा डेव्हलप करता तेव्हा टेम्पटेशन्स अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर का तुम्हाला काहीतरी थोडेफार जरी पैसे सेव्ह झाले तर तुम्हाला वाटतं की इथं खर्च करूया तिथं खर्च करूया, ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही अवॉइड केला तर तुमच्या सेव्हिंग चांगली होत राहील आणि तुमचा इमर्जन्सी फंड डेव्हलप होत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्ही सेव्हिंग स्टार्ट करताय तर तुम्ही हे तुमचे जे डेली एक्सपेन्सेस आहेत, तुम्ही कुठं खर्च करताय हे सगळं ट्रॅक करणं महत्त्वाचं आहे. आता बरेचसे ॲप तुम्ही बघू शकता, ॲप म्हणजे मार्केटमध्ये आले त्याच्यावरती तुम्ही सांगतात की आम्ही ऑटोमॅटिकली तुमचे पैसे जे तुम्ही स्पेंड करता ते सगळे आम्ही ट्रॅक करू आणि त्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही कुठं स्पेंड करताय वगैरे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मी जे स्वतः ॲप यूज करतो ते आहे मोनिटो ॲपचा मी इथं लोगो दिला, तुम्हाला कळेल की कुठला ॲप आहे. तर ते ॲप तुम्ही यूज करा ज्याच्यावरतून तुम्हाला कळेल की नक्की तुम्ही कुठं स्पेंड करताय आणि तुम्हाला एक आयडिया येईल की बाबा मी इथे स्पेंड केलं या महिन्यामध्ये. जेव्हा आपण स्वतः त्या ॲपमध्ये लिहितो ना तेव्हा आपल्याला जास्त क्लॅरिटी येते की अरे आपल्याला आता जर का आता आपण हे पैसे इथं खर्च करतो तर आपल्याला ॲपमध्ये लिहायचं आहे, आणि मंथ एंडला जेव्हा आपण त्या ॲपमध्ये बघाल की आपण कुठं वायफाय खर्च केलं ते आपल्याला वाईट वाटेल आणि ज्याच्यामुळे आपले इमर्जन्सी फंड डेव्हलप नाही होणार. तर हे ऑनलाईन जे ऑटोमॅटिक होणारे ट्रॅकिंग आहे त्यापेक्षा जे आपण मॅन्युअली लिहिणार आहे त्यामुळे आपल्याला कळतं की आपण इथं स्पेंड जास्त करतोय, हे अवॉइड करायला पाहिजे. तर ते ॲप तुम्ही नक्की यूज करा. तर तुम्हाला हे तर कळालं की इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतं, इमर्जन्सी फंडची गरज काय आणि इमर्जन्सी फंड कसा डेव्हलप करायचा. तर आता आपण बघूया की नक्की तुम्हाला किती पैसे सेव्ह करणं गरजेचं जेणेकरून तुमचा इमर्जन्सी फंड तुम्हाला एकदम पीसफुली सेव्ह करता येईल. तर बेसिक असा फायनान्समध्ये रूल आहे की तुम्ही ॲटलिस्ट 6 to 12 मंथ्सचा तुमचा नीड्सचा जो पैसा आहे तो तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये ठेवला पाहिजे. तर नीड्स म्हणजे काय की जेव्हा पण तुम्ही बजेटिंग करता तर त्यामधला 50% पैसे तुम्ही तुमच्या नीड्समध्ये काढता, 30% पैसे तुम्ही तुमच्या वॉन्ट्ससाठी यूज करता जे तुम्हाला बाकीचे खर्च करायचे असेल त्यासाठी, आणि जे तुमचे 20% पैसे तुम्ही तुमच्या सेव्हिंगमध्ये टाकता. ह्याच्याबद्दल जर का तुम्हाला अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर माझा दुसरा व्हिडिओ त्याच्यावर तुम्ही क्लिक करा, त्याच्यामध्ये मी पूर्ण हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे की 50, 30 आणि 20 रूल काय आहे. तर तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो की 50% नीड्स म्हणजे काय असतं की जेव्हा पण तुमची सॅलरी समजा तुम्हाला 30,000 सॅलरी आहे तर त्यातलं तुम्ही 50% तुम्ही साईडला काढणार, म्हणजे तुमचे 15,000 तुम्ही साईडला काढणार, ते तुमच्या नीड्स आहेत. आता त्या नीड्सचा तुम्ही यूज करणार कशासाठी, तुमचं रेंट पे करण्यासाठी किंवा तुमच्या मॉर्गेज जे असेल त्याचा EMI पे करण्यासाठी किंवा तुमचं जर का ग्रॉसरी असतील त्यासाठी तुम्ही यूज करणार. तर इमर्जन्सी फंडसाठी तुम्हाला हे जे 15,000 आहेत ते तुम्हाला 6 महिन्यासाठी सेव्ह करणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या नीड्स आहेत ह्या 15 गुणिले तुमचा 6 महिन्याचा नीड्सचा पैसा म्हणजे किती असणार की तुमचे 90,000 रुपये तुम्हाला साईडला ठेवणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्हाला 30,000 आहेत तर 30,000 गुणिले 6 म्हणजे 6 महिन्याची सॅलरी तुम्हाला साईडला ठेवायची, तसं नाही करायचं. कारण की जर का तुम्हाला तुमचा इन्कमचा सोर्स थांबला तर तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकता, पण ह्या ज्या नीड्स आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, कारण की तुम्हाला रेंट पे करणं गरजेचं आहे, तुम्हाला EMI पे करणं गरजेचं आहे. तर फक्त ह्याचाच आपल्याला इमर्जन्सी फंडमध्ये सेव्हिंग करायच्यात. तर त्यावेळेस तुम्ही आता समजा तुमचं 15,000 सॅलरी आहे तर तुम्हाला 6 महिन्यासाठी 90,000 तुम्ही साईडला ठेवायचे, किंवा आयडियली तुम्ही 12 महिन्याची सॅलरी म्हणजे 1,80,000 रुपये तुम्ही साईडला ठेवायचे, जेणेकरून जे पण इमर्जन्सी आली तर तुम्ही 6 महिने किंवा 12 महिने विदाऊट इन्कमसुद्धा राहू शकाल. तर आता आपल्याला असा प्रश्न पडेल की नक्की हे यूज करायचे कुठं. आता आपल्याला वाटेल की प्रत्येक सिच्युएशन ही इमर्जन्सीच आहे का काय, माझी गाडी खराब झाली किंवा माझा मोबाईलला स्क्रॅच पडला आहे, मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. आता हे तुम्ही कॉमन लॉजिक यूज करू शकता की कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही यूज करायला पाहिजे. तर इमर्जन्सी फंड अशाच गोष्टींमध्ये यूज करा जिथं तुम्हाला खरंच गरज आहे, कारण की ह्या सिच्युएशनमध्ये मी जर का बाहेर नाही पडलो तर मला दुसरं काहीतरी करावं लागेल आणि माझं लाईफ अफेक्ट होईल. अशी जर का सिच्युएशन असेल तरच तुम्ही इमर्जन्सी फंडला टच करा आणि त्यातून तुम्ही पैसे काढा. तर इमर्जन्सी फंड तुम्ही सेव्ह करण्यासाठी युजली तुमच्या बँक अकाउंटमध्ये ठेवा
आणि थोडेफार पैसे तुमच्या कॅशमध्ये पण शिल्लक ठेवा. तर असं करून तुम्ही पैसे सेव्ह करू शकता. सर तुम्हाला ह्या व्हिडिओवरून कळालं असेल की इमर्जन्सी फंड काय असतं, त्याची काय गरज आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला वाटत असेल एखादा मित्र खूप स्पेंडिंग करतोय तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यालाही कळेल की इमर्जन्सी फंडची काय गरज आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय.